Thank you, Lord Jesus. धन्यवाद प्रभू येशू. All our precious viewers who are watching us online from different parts of the world, we welcome you in the matchless and glorious name of our Lord and Savior Jesus Christ. आपला प्रभू येशू ख्रिस्त जो तारणाऱ्याच्या गोड आणि पवित्र नावामध्ये आज सर्व जे आमचे अनमोल सर्व जे प्रियजन आहेत जे आम्हाला वेगवेगळ्या माध्यमाद्वारे संपूर्ण जगभरातून पाहत आहेत, तुम्हा सर्वांचं आम्ही स्वागत करतो. Beloved people, today is our Saturday blessing meeting. प्रियांनो, आज शनिवारची आशीर्वाद सभा आहे. And today on this special day, God is going to minister to each one of you in a very special way. आजचा दिवस खास आहे कारण तुम्हा प्रत्येकाची खास सेवा प्रभू परमेश्वर आज करणार आहे. As you hear the blessed word of God, जसं आज तुम्ही आशीर्वादित आणि धन्य वचन ऐकणार आहात, God is going to answer all your prayers. तुमच्या सर्व प्रार्थनांना आज वचनाद्वारे उत्तर मिळणार आहे. He will meet all your needs and fulfill every desire of your heart. तुमच्या हृदयातील सर्व खोल इच्छा तो पूर्ण करणार आहे. तुमच्या सर्व गरजाही आज पूर्ण होणार आहेत. And you are going to be blessed abundantly. आणि आज तुम्हाला विपुल विपुल आशीर्वाद प्राप्त होणार आहे. So now this is the time to hear the blessed word of आता God. देवाचं वचन ऐकण्याची वेळ आली आहे. So let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayshree, with a mighty applause. तर जोरात टाळ्या वाजून स्वागत करूया देवाचे अभिषिक्त दास पास्टर पीटर व पास्टर जयश्री यांचं. Praise the Lord देवाला धन्यवाद and a very good evening to you all. आणि सगळ्यांना शुभ सायंकाळ. Thank you for joining us this evening. आज या सायंकाळी सगळे परत एकत्र जमलेले आहात ऐकायला पाहायला म्हणून धन्यवाद. I surely believe आणि नक्कीच माझा असा विश्वास आहे that God has best things in store for each one of की you. देवाने आपल्या प्रत्येकासाठी तुम्हा प्रत्येकासाठी चांगल्या गोष्टी राखून ठेवलेल्या आहेत. Don't miss His blessings. तर देवाचे आशीर्वाद चुकवू नका. Open your heart to Him. आपलं हृदय देवासाठी उघडा Receive His word by faith आणि देवाचा शब्द विश्वासाने स्वीकारा and let God bless you. आणि देवाला तुम्हाला आशीर्वाद देऊ द्यात. Amen. आमेन. We'll open our Bibles to Ecclesiastes chapter 2 verse 23. उपदेशक याचा दुसरा अध्याय आणि त्यातलं 23वे वचन आपण यावेळेला काढूयात. उपदेशक दुसरा अध्याय 23वे वचन. Ecclesiastes chapter 2 verse 23. उपदेशक 2:23. For all his days are sorrowful and his works burdensome and pain and frustration. Even in the night his heart takes no rest. This also is vanity. उपदेशक दुसरा अध्याय त्यातलं 23वे वचन म्हणतं, कारण त्याचे सर्व दिवस शोकाचे असतात व त्याचा कष्ट खेदाचा असतो. होय, त्याचे हृदय रात्री देखील विसावा घेत नाही, हेही व्यर्थताच आहे. How true it is today because it truly applies to our situation. हे अतिशय खरं आहे कारण की आज आपल्या परिस्थितीला हे सर्व लागू पडतं. All his long day, his work only produces pain and frustration. त्याचं दिवसभराचं काम केवळ कष्ट आणि वैतागवाडी निर्माण करतं. And even at nights his mind cannot relax. आणि रात्री त्याचं मन विसावा घेऊ शकत नाही. This is all futile. आणि हे सगळं व्यर्थ आहे म्हणतो तो. And today if you look around you, आणि आज जर तुम्ही तुमच्या अवतीभोवती जरा पाहिलं, you see that there is a feeling of being upset. तुम्हाला कळून येईल की एक भावना आहे नाराज व्हायची. People are annoyed today लोक चिडलेले आहेत, नाराज आहेत. because many of you may not be able to change your situations. कारण तुमच्यातल्या अनेकांना कदाचित तुमची परिस्थिती बदलता येत नसणार आहे. And frustration is seen all around us. आणि म्हणूनच हा कंटाळवाणेपणा जो असतो ना, वैतागलेलापणा, तो आज सगळीकडे आपल्याला दिसत आहे. Frustration is something that causes irritation. आणि या वैतागवाडीमुळे माणसाची चिडचिड व्हायला लागते. Why is man frustrated? मनुष्य असा का वैतागतो? When man is unsatisfied, जेव्हा मनुष्य असमाधानी असतो ना, he is frustrated. त्याला मनुष्याला वैताग येतो. When he is not successful, he is frustrated. मनुष्य जेव्हा यशस्वी नसतो त्याला वैताग येतो, त्याला कंटाळा येतो. When his plans don't work, he is frustrated. मनुष्याच्या योजना जेव्हा काम करत नाहीत त्यावेळेला त्याला वैताग येतो. Frustration is helplessness. तर हा जो वैताग आहे किंवा हा कंटाळवाणेपणा जो आहे तो निसहाय्यपणा आहे. When things don't work as he plans, he is frustrated. आणि जेव्हा गोष्टी त्याला हव्या त्या पद्धतीनं होत नाहीत तेव्हा त्याला कंटाळा यायला लागतो. It's a feeling of disappointment, आणि ती एक अशी भावना असते की जिथे तो नाराज झालेला आहे, of having been defeated in life. की जीवनामध्ये तो पराजयी झालाय. And empty pockets also makes one आणि frustrated. रिकामे खिसे सुद्धा एखाद्या माणसाला कंटाळवाणं करून सोडतात. You have been trying for long, but things have not worked. That makes you frustrated. खूप दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत आलात पण तरीही गोष्टी झाल्या नाहीत, तरी तुम्हाला कंटाळा येतो. Loss of jobs, समजा तुमची नोकरी गेलेली आहे,
or raise in salary, पगारामध्ये वाढ म्हणा, if you do not know how to move forward in life, आणि आयुष्यामध्ये पुढे कसं जायचं हे जर तुम्हाला कळत नसेल you are frustrated. तर कंटाळा या सगळ्या गोष्टीतनं येतो, माणसाला वैताग येतो, माणसाची चिडचिड व्हायला लागते. Anything that hinders you is frustration. म्हणजे त्या बाबतीत म्हणायला गेलं तर जी कुठली गोष्ट तुम्हाला अडचण निर्माण करते ती डोक्याला ताप देते आणि मग कंटाळा येतो. In your workplace, you have done a very good job, समजा तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही चांगलं काम केलंय and instead of expecting some kind of credit, somebody else takes away the credit. आणि तुम्ही अपेक्षा करून असता की याचं श्रेय मला मिळणार आहे, परंतु ते श्रेय तुम्हाला न मिळता आणिच कोणीतरी घेऊन जातं, That मग is येतो frustrating. कंटाळा, मग वैताग येतो. When you have been cheated, जेव्हा तुम्हाला कोणी फसवतं you are frustrated. तेव्हा कंटाळा येतो. When you have been deceived, you are frustrated. जेव्हा तुम्ही फसता तेव्हाही कंटाळा येतो. When you are robbed, you are frustrated. जेव्हा तुमचं कोणी काही चोरतं तेव्हा कंटाळा येतो. So frustration is not a strange thing. तर कंटाळवाणेपणा, वैताग येणं, चिडचिड होणं, डोक्याला ताप होणं ही काही विचित्र बाब नाहीये. Many things that happen around us, all these problems leads to frustration. आपल्या अवतीभोवती ज्या बऱ्याच गोष्टी घडतात ना त्या शेवटी आपल्याला या कंटाळवाणेपणाकडे नेत असतात. And it is a sign that you have nobody to help you. आणि एक चिन्ह असतं, हेच एक लक्षण असतं ज्याच्यावरनं ओळखून घ्यायचं की मला मदत करणारं कोणीच नाही रे, That's why he's frustrated. आणि म्हणून तो कंटाळलाय कारण त्याला मदतच करणारं कोणी नाहीये. Bible says in Ecclesiastes chapter 5 verse 17, उपदेशक 5:17 बायबल म्हणतं, throughout their lives they lived under cloud, frustrated, discouraged and angry. तो आपल्या आयुष्याचे सर्व दिवस अंधारात खातो, त्याला फार खेद, रोग, क्षोभ प्राप्त होतात. Did you see that frustration? म्हणजे वैताग आल्यानंतर माणसाची अवस्था कशी होत जाते बघा. When he lives under darkness, when he lives under a cloud, he is frustrated. जेव्हा तो अंधाराखाली जगत असतो, कुठल्या मेघाखाली जगत असतो, अर्थातच त्याला कंटाळा येतो, वैताग येतो. If you find a person who is normally very sober, suddenly there is a burst of anger, he आणि is a frustrated one. एखादा माणूस साधारणतः नेहमी शांत स्वभावाचा असतो, पण अरे आज मी बघितलं अचानक त्याला भयंकर राग आला, म्हणजे तो वैतागलाय. Bible speaks of a young lad whose name was Jabez. बायबलमध्ये एका लहान मुलाविषयी लिहिलेलं आहे ज्याचं नाव होतं याबेस. And Bible says his mother bore him in sorrow. बायबल म्हणतं त्याच्या आईनं त्याची प्रसूती दुःखात केली. Some kind of tragedy took place when he was born, काहीतरी भयानक घटना त्यांच्या जीवनात झालेली होती जेव्हा याबेसाचा जन्म झाला तेव्हा. and it hurt the mother so much आणि त्यातून आईला इतकं वाईट वाटलेलं, एवढी जखम झाली तिच्या हृदयावर that she named him Jabez. की तिनं त्याचं नाव ठेवलं याबेस. Jabez means sorrow. याबेस या नावाचा अर्थ आहे दुःख, म्हणजे तिनं त्याचं नाव ठेवलं दुःख. Somebody who gives you grief. असा कोणीतरी की जो तुम्हाला त्रास देतो, दुःख देतो. What a sad event in Jabez's life. म्हणजे याबेसाच्या जीवनामध्ये किती दुःखद घटनाच म्हणायची नाही की माझं नावच दुःख आहे. And that shadow followed him all through his life. आणि ती छाया, ती सावली आयुष्यभर याबेसाच्या मागे चालली. That really frustrated him. आणि खरोखरच त्यातून त्याला वैताग आला. He came to a place आणि मग तो एका जागी आला where he was truly unwilling to live under this shadow of frustration. की जिथं तो या वैतागवाडीच्या छायेखाली जगायला आता नको म्हणत होता. And so he cried out to God. आणि म्हणून शेवटी त्याने देवाचा रडून धावा केला. That is the only remedy for you in your frustration. आणि एक तर आपल्या वैतागवाडीच्या या अवस्थेमध्ये हा एकमेव उपाय आहे देवा शरण येणं. You have to call on to God. तुम्हाला देवाला हाक तर मारावीच लागेल. Because frustration is the result of helplessness. कारण वैतागवाडी, कंटाळवाणेपणा, निस्सहाय्यपणाचा परिणाम असतो. हे रिझल्ट निस्सहाय्यपणाचे असतात की ज्याला तुम्ही म्हणता की आता मला कंटाळा आलाय, मी वैतागलोय, बास झाला आता. Helplessness is a nature where a person does not know God. आणि निस्सहाय्यपणा एक असा स्वभाव असतो ना की जिथे त्या माणसाला देवच माहित नाहीये. And so he felt very, very disappointed. आणि त्यालाही फार नाराज वाटायला लागलं याबेसाला. His heart was in pain त्याचं हृदय वेदनेत होतं. because his own family didn't really love him. कारण त्याच्या स्वतःच्या परिवाराने खरोखर त्याच्यावर प्रेम केलं नाही. He was like a black sheep in the family. आणि मग घरातलं ते काळच मेंढरू म्हणायला हरकत नाही असा प्रकार. His other brothers were elevated in life, त्याच्या बाकीच्या भावंडांना जीवनामध्ये उत्कर्ष दिला किंवा मिळाला. but he had no respect in his own पण family. याबेसाला मात्र स्वतःच्या घरात परिवारात काही मान नाही, आदर नाही, सन्मान नाही, काहीच नाही. All for no reason, आणि विनाकारणच, म्हणजे no fault of his. त्याची काय चूक होती त्यात, विनाकारणच म्हणायचं ना हे. So
he was afflicted day and night. तर दिवस रात्र याबेसाला मात्र त्रास तर होतच होता. Is something bothering you also? तुम्हाला सुद्धा कुठल्या तरी गोष्टीचा दिवस रात्र त्रास होत आहे का? Is something causing frustration to you? आहे का असं काहीतरी तुझ्याही जीवनात की ज्या पायी तू आता वैतागलाय, कंटाळलायस, Are you disturbed about something? डिस्टर्ब झालायस का, विचलित झालायस काही गोष्टींनी It does not give you sleep. आणि तुला रात्रीची झोप त्यामुळे येत नाही, असं काहीतरी झालंय? That you cannot eat well, की तुला नीट खाता येत नाही, you cannot sleep well. धड झोपता येत नाही, It is torturing your mind. छळ होतोय, छळ, मानसिक छळ. Are you harassed in your workplace? तुझ्या ऑफिसमध्ये तुला कोणी छळताय का? Or at home? घरात कोणी तुला छळताय का? Or are you displeased with the things going around you? किंवा तुझ्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी घडतायत त्यामध्ये तू नाराज झालायस का रे? Say, if you ponder over these things alone, या सर्व गोष्टींवरच फक्त जर तू मनन करत राहिलास then frustration will come and frustration will lead to depression. तर मग अर्थातच तुला वैताग येणार आहे आणि हा वैताग शेवटी नैराश्यात म्हणजे डिप्रेशन मध्ये जाणार आहे. Don't worry about anything. नका ना काळजी करू कुठल्याही गोष्टीची. God is in control. देव आहे ना, देवाचा ताबा, देवाचं नियंत्रण सगळ्यावर आहे. If you know God, there is no place for frustration. तुम्हाला जर देव माहित असेल ना तर या वैतागवाडीला जागाच नाही आपल्या जीवनात. If you are in certain situation, know this, God has allowed it to come in your तुम्ही situation. जर एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये असाल ना तर एक गोष्ट नेहमी जाणा की देवानी ती परिस्थिती तुझ्या जीवनात यायची परवानगी दिली म्हणून ती परिस्थिती तुझ्या जीवनात आली. Take it as a challenge. आणि आव्हान म्हणून स्वीकारा की Go by faith. विश्वासाने जा. हातपाय कशाला घालताय? Trust in God. देवावर विश्वास ठेवून जगा. God has various ways to remove you from your situation. देवाकडे वेगवेगळे मार्ग आहेत तुम्हाला तुमच्या परिस्थितीतून बाहेर काढायचे. That's what Jabez did. याबेसाने तेच केलं. He knew याबेसाला माहित होतं on his own he cannot change that name. माझ्या स्वतःच्या शक्तीवर वगैरे मी हातपाय मारून तर माझं नाव बदलू नाही शकत. Even if he changes that name, that thing that has hurt him cannot be removed. आणि जरी मी माझं नाव बदलून घेतलं तरी मला जी जखम त्यापायी झालीये ती जखम तर जाणार नाहीये. But he made a very sincere prayer. पण त्याने एक फार प्रामाणिक प्रार्थना केली. Bible says in 1 Chronicles 4 verse 10. एक इतिहास 4 अध्याय 10 वचन. एक इतिहास 4:10 बायबल म्हणतं Bible says Jabez called on God of Israel. याबेसाने इस्रायलच्या देवाचा धावा केला Lord, please bless me. आणि म्हणाला प्रभू देव बाप्पा मला प्लीज आशीर्वादित कर Enlarge my territory. आणि मला विस्तारित कर. May your hand be upon me. तुझा हात माझ्यावर नेहमी असो. Keep me from every harm, मला सगळ्या इजेपासून लांब ठेव. so that it will no more cause me pain and grief anymore. अशासाठी की मला ह्याच्या पुढे कुठलीही वेदना होऊ नये, यातना, त्रास मला होऊ नये. Let the shadow of frustration go away from my life. वैतागवाडी, कंटाळवाणेपणा याची जी काही सावली सतत माझ्या मागे चालत आहे ती सावली माझ्याकडनं निघून जावी असं तू कर. Bible says बायबल म्हणतं God granted his request. परमेश्वराने त्याची विनंती मान्य केली. That is the beauty of our हे God. सौंदर्य आपल्या देवातलं की आपण मागितलं की तो मान्य करतो. He who comes to him, he will never cast you out. आणि एक तर जो कोणी देवाकडे येतो त्याला देव हाकलून लावत नाही. Bible says God made him more honorable than his आणि brethren. मग बायबल म्हणतं की देवाने त्याला स्वतःच्या बंधुजनांपेक्षा जास्त मानास्पद करून सोडलं. How did he do it? असं कसं देवाने केलं Only God knows. हे फक्त देवालाच माहितीये की देवाने असं कसं केलं. Say, frustration had set in, वैतागवाडी तर त्याला आलेली होती. but he knew he could not continue in that fashion. पण याबेसाला हेही कळलेलं होतं की असं मी जगू नाही शकत. म्हणजे असं किती दिवस चालणार आहे. Frustration will bind you up. वैताग तुम्हाला एके दिवशी खाऊन टाकेल हो. It can take away so much of your energy. आणि हा वैताग तुमच्यातली इतकी सारी शक्ती खाऊन टाकेल की बस. It will suck your energy. आणि हा कंटाळवाणेपणा तुमच्यातली सगळी शक्ती, स्फूर्ती सगळं अगदी शोषून घेईल. It will distract you from your focus. आणि तुमचा फोकस हलवून सोडेल. तुमचं will- लक्ष विचलित करून सोडेल. It will take you away from your destiny. आणि तुमच्या ठरलेल्या दिशेपासून होता होता तुम्हाला लांब नेईल. It will rob you of your peace. आणि तुमची शांती चोरून घेईल. It will rob you of your joy. तुमचा आनंद चोरून घेईल जर तुम्हाला वैताग यायला लागला तर. You would want to run away from your own self. असा हा वैताग जर यायला लागला सारखा तर एके दिवशी तुला असं वाटायला लागेल की मी स्वतःला सोडून कुठेतरी पळून जाऊ. म्हणजे Many- मला मी नकोशी झाले असं होईल. Many people respond to frustration by taking their anger on somebody else. बरीच माणसं आलेल्या वैतागाला असा प्रतिसाद देतात की ते दुसऱ्यांवर त्याचा राग काढतात. बरीच माणसं दुसऱ्यांवरती राग काढून
आपल्याला आलेल्या वैतागाला प्रगट करतात. Some people give up. काही मांसाहारच मानतात I don't want to get involved in it. की नाही मला आता त्याच्यात पडायचंच नाही, मला करायचंही नाही, I don't want to talk with anyone. मला कुणाशी बोलायचं नाहीये, मी कुणाशी बोलणार नाहीये. First they were talking. पहिलं तर बोलत होते सगळ्यांशी, Now they don't want to. आता नाही बोलत कोणाशी. No more want to be social. नाही त्यांना आता सोशल राहायचं, माणसांमध्ये राहायचं. You need to know that is frustration. मग आपण ओळखून घ्यायचं याला वैताग आलाय. People who lose their self-confidence is frustration. जी माणसं स्वतःतला आत्मविश्वास गमावून बसतात ती वैतागलेली माणसं असतात. People who live in stress and depression, they are frustrated जी people. माणसं सारखी नैराश्यामध्ये असतात आणि तणावाखाली असतात, खरं म्हटलं तर ते वैतागलेली माणसं आहेत ती. Frustration will destroy your physical health. आणि ही वैतागवाडी एक तर तुमचं शारीरिक आरोग्य बिघडवून सोडेल, म्हणजे आजार पाजार येतील, And take away your mental peace. आणि मानसिक शांती पण तुझी काढून घेतील. Stress will always put pressure on your heart. एक तर टेन्शन, ताण तणाव हे सगळं आलं की आपल्या हृदयावरती जोर येतोच. That's why many people have heart-related आणि problems. म्हणून तर बऱ्याच लोकांना हृदयाशी संबंधित आजार व्हायला लागतात. In their early 30s, they have heart-related म्हणजे problems. अगदी 30 मध्ये मी लोकांना अलीकडे हृदयाचे आजार झालेलं पाहिलंय. Amazing. म्हणजे आश्चर्यकारक बाब आहे, जेमतेम 30 वर्षाचा आणि तुला हृदयाचे आजार आहेत. They didn't even start their life. अजून तर आयुष्य नीट तुझं सुरूही झालं नाही. Will they ever reach 60? मग 60 पर्यंत पोहोचतील का हो ही माणसं? प्रश्नच आहे. Never allow frustration to take over your life. तर नका ना या वैतागवाडीला स्वतःच्या जीवनाचा ताबा घेऊ देऊ. इतकं काय वैतागायचं? देव आपल्या बरोबर आहे. Trust in God. Trust in God. देवावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास The ठेवा. best way to come out of frustration is what Jabez did. अति उत्तम मार्ग वैतागवाडीतून बाहेर पडायचा म्हणजे काय? याबेसाने जे केलं ते करायचं. His prayer was so unique, याबेसाची प्रार्थना एक तर इतकी विशिष्ट होती, full of intensity. अगदी म्हणजे त्याच्यामध्ये इतकी गहनता होती त्याच्या प्रार्थनेत, And God answered his आणि prayer. देवाने त्याच्या प्रार्थनेला उत्तर पण दिलं. And by he came up in his आणि life. होता होता याबेस जीवनामध्ये वर आला, त्याचा उत्कर्ष झाला. It requires only the divine intervention of God. म्हणजे केवळ देवाची दैवी मध्यस्थी लागते हो आपल्या गाड्या रुळावर यायला. One moment he can take you out. एक क्षण आणि देव तुम्हाला त्या सगळ्या जंजाळातनं बाहेर काढू शकतो आणि यू आर सेट. Yes. एक क्षण लागतो रे देवाला. People live in so much of frustration. पण Little things also frustrates them. माणसं इतकं चिडचिड करत जगतात, वैतागून जगतात ना, लहान लहान गोष्टी पण माणसांना अलीकडे वैतागतात, म्हणजे वैताग येतो त्यांना. Like you are trying to reach somebody or your friend. की समजा तुम्ही कोणापर्यंत तरी पोचायचा प्रयत्न करत होता, त्या मित्राशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होता, Urgently. अर्जंटली तुम्हाला त्या मित्राशी कॉन्टॅक्ट करायचा होता, उदाहरण देतोय, And he or she is very busy. आणि तो मित्र किंवा ती मैत्रीण फार बिझी आहे, वेळच नाही त्यांना, Or that person is talking with somebody else on the phone. किंवा तो व्यक्ती आणि कोणाशी तरी फोनवर बोलत आहे, तर तुला एंगेज टोनच येतोय सारखा, You are frustrated. आणि तुला होते, मग तुला वैताग येतो, तुला चिडचिड होते की असं काय, The only friend who was supposed to help me now is busy. हा माझा एकमेव मित्र की जो ज्याने मला मदत करायला हवी आहे, तो आता इतका कामात आहे की त्याला माझ्यासाठी वेळ नाही. God is 24/7 available for you. अरे पण दुसरीकडे देव तुझ्यासाठी 24/7 उपलब्ध आहे, त्याच्याकडे ये ना. Okay, that person is busy. Talk to him after 1 hour, but ठीक before आहे. that, talk to God. ठीक आहे, तुझा मित्र आत्ताला बिझी आहे, त्याच्याशी नंतर बोल, पण आता देव उपलब्ध आहे, सतत उपलब्ध आहे, त्याच्याशी पहिलं बोल की. What do you feel when you are explaining something to your parents, जेव्हा तुम्ही तुमच्या माता पितांना काहीतरी समजावून सांगत असता, त्याला तुम्हाला काय वाटतं? but halfway through they simply negate your request, आणि मग तुम्ही सांगत असताना अर्ध्यातच ते तुमची विनंती नाकारतात, or they are unable to understand your feeling or what you are trying to say, किंवा तुमच्या माता पितांना तुमची भावनाच कळत नाही आणि तुम्ही काय म्हणायचा प्रयत्न करताय तेच तुमच्या आई बापाला जर कळत नाही, and then they say, okay, put off, next time we will talk. आणि मग तुझे आई बाप जर त्यावेळेला तुला म्हटले की नाही नाही आता बसा, नंतर कधीतरी बोलूया या विषयावरती, आता नाही, The children feel very frustrated. मग मुलांना येतो वैताग, मुलं कंटाळतात हो. Oh, nobody is there to hear me. अरे कोणीच नाही का रे माझं ऐकणारं, असं वाटायला लागतं मग मुलांना. That's why I encourage even the children, give God the first place in your म्हणून तर life. मुलांना सुद्धा माझं हेच प्रोत्साहन आहे, तरुण पिढीला, मुलाबाळांना, की देवाला प्रथम जागा द्या आपल्या जीवनात. Sometimes your very own parents may not be available कधी कधी at that तुमचे time. स्वतःचे आई बाप लगेच त्या वेळेला तुमच्यासाठी हजर नसतील कदाचित. The only person available all the time is God. एकच व्यक्ती सतत तुमच्यासाठी हजर आहे आणि तो म्हणजे देव.
He understands you. देव तुला समजून घेतो बरं का. देवाला कळतंय तुला काय हवंय, तुला काय झालंय. Because in this world many things happen. कारण तसं तर या जगात बरंच काही घडतो. You are insulted. आपला अपमान होतो, You are mocked. आपली थट्टा होते, All this causes frustration. आपली टीका होते, कोणी आपल्याला नावं ठेवतं. या सगळ्यातनं आपल्याला वैताग येतो, आपली चिडचिड होते, आपल्याला कंटाळा येतो. See, for this very reason Jesus came on this याच earth. कारणास्तव तर येशू ख्रिस्त या जगात आलेत ना. Why? का? To remove you from your frustration. तुम्हाला तुमच्या त्या वैतागलेल्या अवस्थेतनं बाहेर काढायला, To let you know that He is there. तुम्हाला हे समजावून सांगायला की अरे मी तुझ्या पाठीशी आहे बाबा. He said, म्हणाले ते, I am with you येशू म्हणाले ना मी तुझ्या बरोबर आहे. till the end of ages. या युगाच्या समाप्तीपर्यंत पहा मी तुझ्या बरोबर आहे. If you are trying to contact somebody, if that person is busy, don't worry, Jesus is there. तुम्ही कोणाशी तरी Talk to संपर्क him. साधायचा प्रयत्न करत आहात, पण तो व्यक्ती किंवा तो मित्र मात्र तुमच्या हातात येत नाहीये. ठीक आहे, त्याच्याशी नंतर बोला. येशू Yes. सतत हजर आहेत. येशूंशी पहिलं बोला, पहिलं येशूंना सांगा. Jesus was born for this purpose. येशूंचा जन्मच या गोष्टीसाठी झालाय बेटा. He took the sins of the whole world, येशूंनी संपूर्ण जगाचं पाप घेतलं. died on the cross of Calvary, काल्वरीच्या वधस्तंभावर येशू मरण पावले. rose again, मेल्या पश्चात येशू परत जिवंत झाले stays with us. आणि येशू आज आपल्या बरोबर राहतायत. And once you know आणि एकदा आपल्याला हे कळलं that Jesus is there, की येशू आपल्यासाठी आहेत, there is no place for frustration. तर मग वैताग यायची म्हणजे गरजच नाही ना. वैतागायची गरजच नाहीये मग. Because the real reason for frustration is problems. कारण की वैताग यायचा म्हणजे वैतागायचं पहिलं कारण म्हणजे समस्या. And you cannot take away problems. आणि समस्या तर आयुष्यातनं आपण काढू शकत नाही. Bible says, बायबल म्हणतं man is born for troubles. मनुष्य त्रासांसाठी जन्मलाय. What will you do? मग काय करणार? For every problem, if you are frustrated, then it will affect you. प्रत्येक समस्येसाठी जर तू असा वैतागायला लागलास तर मग तू असा वैतागलेलाच राहशील तू. Many people are frustrated because they haven't had a taste of Jesus. बरीच माणसं वैतागलेली आहेत कारण की त्यांनी अजूनपर्यंत येशूंची चवच घेतलेली नाहीये. Many people are frustrated because they don't know how to handle their problems. बरीच माणसं कंटाळलेली आहेत कारण की त्यांना त्यांच्या समस्या कशा हाताळायच्या हेच माहित नाहीये. If they only knew how to handle the problems, there is no place for जर फक्त frustration. त्यांना कळलं असतं की आपली समस्या कशी हाताळायची तर त्यांच्या जीवनात हा कंटाळा आलाच नसता. Isn't it? हे की नाही? I read a humorous story. एक विनोदी कथा वाचली मी. In a restaurant, एका रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये a cockroach suddenly flew from somewhere एक झुरळ उडत आलं कुठून तरी and it suddenly sat on a lady. आणि एका स्त्रीवर जाऊन बसलं अचानक उडणारं झुरळ. She started screaming out of fear. तर ती स्त्री लागली ओरडायला घाबरून. With panic-stricken face असा गोंधळ तिच्या चेहऱ्यावरती and trembling voice, आणि आवाज असा थरथरत. she started jumping with both her hands raised up desperately, दोन्ही हात वर करून उड्या मारायला लागली trying to get rid of that cockroach. की ते झुरळ तिच्यापासून लांब जावं. But her reaction was so contagious पण तिची प्रतिक्रिया इतकी संसर्गजन्य म्हणजे पसरणारी होती that everyone in her group also got panicky. की तिच्या ग्रुपमधले सगळेच असे घाबरगुंडी पावले. The lady finally managed to push the cockroach away, सत्यशेवटी त्या स्त्रीनं कसं तरी करून त्या झुरळाला लांब टाकलं. but unfortunately it landed on another lady. दुर्दैवाची बाब ते झुरळ हिला In her सोडून group. आणि दुसऱ्या स्त्रीवर गेलं. तिच्याच ग्रुप मधल्या दुसऱ्या बाईवर बसलं. Now it was the turn of the other lady in the group to continue with the drama. आता ग्रुप मधली दुसरी बाई, आता तिची पाळी. हिनं केलेलं नाटक आता पुढे न्यायचं. काय असंच उड्या मारून उई. In the meantime, मधल्या वेळेत the waiter rushed forward to their rescue. वेटर आला त्यांना वाचवायला. In the relay of throwing the cockroach, आणि ते झुरळ एकापासून दुसरीवर उडवण्यात it next fell on the waiter. मग ते वेटरवर येऊन बसलं. Everyone waited for another row of drama from the waiter. आणि मग सगळेजण वाट बघत होते की हा वेटर काहीतरी आता तमाशा करेल बघा. But to their surprise and shock, पण त्यांना आश्चर्य वाटलं, धक्काच बसला त्यांना. he stood firm, वेटर एकदम शांत उभा राहिला, composed himself, अगदी शांत. and he observed the behavior of the cockroach on him आणि त्यांनी पाहिलं की हे झुरळ कसं म्हणजे बसलंय त्याच्यावर. because it sat on his shirt. त्याच्या शर्टवर बसलं होतं झुरळ. And so when he was confident enough, आणि जेव्हा त्याला विश्वास आला पूर्ण, he just grabbed it with his fingers त्याने त्याच्या हाताने बोटांनी ते धरलं and threw it out of the restaurant. आणि रेस्टॉरंट हॉटेलमधून त्याला बाहेर फेकून दिलं. Everything was calmed down. झालं सगळं शांत. मग Now, आता was the cockroach responsible for their melodramatic behavior? नाटकाची जबाबदारी झुरळावर होती का? If so, then why was the waiter not disturbed?
असं होतं तर मग वेटर का नाही डिस्टर्ब झाला? मग असं नाटक असा तमाशा वेटरनी पण करायला हवा होता जो या बायकांनी केला झुरळ त्यांच्यावर बसल्यानंतर. But he handled everything near perfection पण वेटरनी तर किती शांततेनं सगळं काही हाताळलं, without any chaos. काही गडबड गोंधळ न See, करता. it's not the cockroach, तेच मी म्हणतोय, झुरळानी नाही रे, but the inability of the ladies to handle the disturbance caused by that पण cockroach. त्या बायकांना झुरळ बसल्यामुळे जी समस्या होत होती ती हाताळायला जमली नाही, त्याच्यामुळे झाली नाटकं That disturbed the ladies. आणि त्यात त्या बायका झाल्या विचलित. It's not the shouting of your father or shouting of your mother or your तसं- boss that is the problem that should तुमचे आई frustrate वडील you. तुमचे आई वडील तुम्हाला ओरडतायत, तुमचा बॉस तुम्हाला ओरडतोय, ही समस्या नाहीये. But it is the inability to handle to disturbances caused by outside sources. बाहेरून जे काही लक्ष विचलित होत आहे, जी काही अडचण येत आहे ती तुला हाताळता येत That नाहीये, disturbs you. त्याच्यातनं तुझं लक्ष विचलित होऊन तू वैतागतोय, तू डिस्टर्ब होतोय. बाकी आई वडील रागावले, बॉस रागावला, ते कारण नाही रे. You need to know how to handle it. तुला कळलं पाहिजे, तुला ही जी समस्या आली आहे, हा मला प्रॉब्लेम झालाय, तो आता मी कसा हाताळू. And if you are confident in Jesus, आणि येशूंमध्ये जर तुम्हाला विश्वास असेल you will take everything calmly. तर तुम्ही शांतपणे सगळं हाताळाल. Like it's not the traffic jam on the road that should disturb you. जसं रस्त्यावरच्या ट्रॅफिक जॅमनी तुला डिस्टर्ब होता कामा नये, See? But what रस्त्यावरच्या happens? ट्रॅफिक जॅमनी तुला डिस्टर्ब होता कामा नये. But it is our inability to handle the disturbance that frustrates us. पण आपल्यामध्ये ती कुवतच नाहीये, आपण ते हाताळू शकत नाही आणि त्यापायी मग आपल्याला त्रास होतो, आपण डिस्टर्ब होतो, आपल्याला वैताग येतो, आपण कंटाळतो, See, हॉर्नवर हॉर्न मारतो. it is not finding strength in the times of crisis that frustrates us. संघर्षांमध्ये मदत मिळत नाही, यापायी आपल्याला वैताग येतो असं नव्हे. Okay? You should know तुम्हाला कळायला पाहिजे, every situation that you are in, एक तर ज्या कुठल्या परिस्थितीत आपण येतो ना बेटा, God has permitted it. देवाने परवानगी दिलेली आहे ती गोष्ट घडायला म्हणून ती घडली. Secondly, 2, you should know तुला कळलं पाहिजे in that situation, my God is with me. त्याही परिस्थितीत माझा देव माझ्या बरोबर आहे. खूप झालं. Joseph was in the prison. Bible says God was with Joseph in the prison. योसेफ तुरुंगात होता. बायबल काय म्हणतं की देव त्याच्या संगती तुरुंगात होता. Bible says when you walk through the waters, I will be with you बायबल in the म्हणतं ना, waters. तू जलांमधून चालशील तेव्हाही मी तुझ्या बरोबर असीन. When you walk through the fire, I shall be with you in the तू fire. आगीतनं चालशील तेव्हाही मी तुझ्या बरोबर त्या आगीत असीन. When Shadrach, Meshach and Abednego were in the fire, he became the fourth one to be with them. शद्रक मेषक अबेदनगो आगीच्या भट्टीत होते, तो चौथा आला, तो देवबाप तो प्रभू त्यांच्या बरोबर तिथे त्या आगीत राहिला. Jesus is there at the beck and call. तसं येशू आहेत रे. एक आवाज तर देऊन बघ की रे बाबा. When you know what Jesus did for you, जेव्हा तुला कळेल की येशूंनी तुझ्यासाठी काय केलंय, your reaction to life will be very, very मग different. आयुष्याला तू देणारी प्रतिक्रिया वेगळी होईल. Your response to your problems will be very, very आणि different. मग आयुष्यात तुझ्या आयुष्यात ज्या काही समस्या येतील त्या समस्यांना तू देणारी प्रतिक्रिया बदलेल जेव्हा येशू तुझ्या जीवनात येतील तेव्हा. Those ladies in the restaurant reacted, whereas the waiter responded. त्या हॉटेलमधल्या त्या बायकांनी हे अशी नाटकं केली, प्रतिक्रिया केली, पण या वेटरनी प्रतिसाद दिला. When you know Jesus, you will not react, येशू आपल्याबरोबर असले ना की आपण प्रतिक्रिया करत नाही, but you will respond positively. पण जबाबदारीने प्रतिसाद देतो एक सकारात्मक रीतीनं की आलेलं मी हाताळतो, हरकत नाही, Because my Jesus is with me. कारण माझे येशू माझ्या बरोबर आहे. Jesus said, I have called you to trample upon snakes and scorpions. येशू म्हटले मी तुला सापांवर आणि विंचवांवरती चालायला तुडवायला बोलवलंय. No weapon formed against you shall prosper. कुठलंही शस्त्र तुझ्या विरुद्ध उभारलेलं समृद्ध होणार नाही. Goodness and kindness will follow you all the days of your life. चांगुलपणा आणि दया आयुष्यभर तुझ्या मागे चालेल असं म्हटलेलं आहे. The Lord is with me, whom shall I fear? प्रभू माझ्या बरोबर आहे, मी कुणाचं भय बाळगू. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus loves you. येशूंचं तुमच्यावर, येशूचं तुझ्यावर प्रेम He आहे. came for you. येशू तुझ्यासाठी आलेले आहेत. He came to bless you. येशू तुला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. And He wants you to take positive decisions. आणि येशूंची इच्छा आहे की तू सकारात्मक निर्णय घे. Let the people of the world be frustrated जगातल्या लोकांना वैताग आलाय, येऊ दे, because they don't have a savior. कारण जगातल्या लोकांकडे तारणारा नाहीये म्हणून ते वैतागलेत. You have a savior अरे तुझ्याकडे तारणारा आहे ना, in the name of Jesus. येशूंच्या नावात. They don't know who will help them. जगातल्या लोकांना माहितीच नाही की त्यांना मदत करायला कोण येणार They आहे. don't know who will comfort them. जगातल्या लोकांना हे माहित नाहीये की आमच्या दुःखात आम्हाला सांत्वन कोण देणार They आहे. don't know who will support them. जगातल्या लोकांना हे पण माहिती नाहीये की आम्हाला आधार कोण देणार आहे. Their
Frustration is a way of trying to gain attention from some outside source. जगातल्या लोकांचा वैताग म्हणजे तो वैताग प्रदर्शित करून ते कुठल्या तरी बाहेरच्या शक्तीकडनं मदतीची अपेक्षा करत असतात. When a small baby cries, लहान बाळ जेव्हा रडतं, why the baby cries? ते बाळ का रडतं? The baby wants some kind of support. त्या बाळाला काहीतरी आधार हवा असतो म्हणून ते बाळ रडतं. And if the baby does not find its mother, आणि जर त्या बाळाला त्यावेळेला आपली आई सापडली नाही, you can see the frustration in that baby's face. तर त्या बाळाच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसतं काय? वैताग. That's what is happening to the world. असंच या जगाला झालंय आज. But as soon as the mother comes, पण ज्या क्षणाला त्या बाळाची आई येते, the child is at peace. बाळाचा चेहरा शांतीनं भरतो. The moment Jesus comes, ज्या क्षणाला येशू येतात, everything is peace. सगळं शांत होतं. So rejoice in this greatly, तर यामध्ये महान आनंद करा that though you are suffering की today, जरी आज आपल्याला काही त्रास असेल yet तरी Jesus is with us. येशू आहेत ना आपल्या बरोबर. Say, Jesus is with us. येशू आहेत आपल्या बरोबर. That's why I want to introduce Jesus to everyone. म्हणून तर मला ना येशूंची ओळख सगळ्यांना करून द्यायची आहे Amen. की यांना येशू म्हणतात. Every time you're raging, ranting, losing your composure, it will affect your body, soul and spirit. कारण एक तर हे समजून घ्या की ज्या दर वेळेला तुमचं नियंत्रण जाईल, चिडचिड व्हायला लागेल, वैताग येईल, कंटाळा येईल, त्यातनं तुम्हालाच त्रास होऊन काहीतरी आजार पाजार वगैरे सुरू होईल. That's why the world says Christians are the most calmest people म्हणून तर around. जग म्हणतं ना ख्रिश्चन समाज म्हणजे शांतिप्रिय समाज. उगीच म्हणतं का? Yes, जग everybody म्हणतं. believes. कुणालाही विचारा, ख्रिश्चन समाजाची ओळख शांतिप्रिय समाज म्हणून आहे. सगळ्यांचा याच्यावरती विश्वास आहे. Why? का? Because they follow God. कारण ख्रिश्चन देवामागे चालतात आणि आहेतच शांतिप्रिय. When you don't know God, you will be discouraged. जेव्हा तुम्हाला देव माहित नसणार आहे तेव्हा तुम्ही नाराजच होणार आहात आणि वैतागणार आहात. And sometimes the devil is also the culprit, आणि कधी कधी सैतान पण त्याच्यात गुन्हेगार असतोच. because Jesus said कारण येशू म्हणाले in John 10 verse 10, योहान 10:10 the devil has come to steal, kill and destroy, सैतान आलेला आहे लोकांचं चोरायला, लोकांना मारायला आणि लोकांचा नाश करायला. but I have come to give you life and life in पण abundance. मी आलोय तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन द्यायला. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. There was this man who was so frustrated in life एक माणूस होता, त्याच्या जीवनात तो फारच वैतागला होता. because he could not do anything about his infirmity. कारण त्याला ना काहीतरी व्याधी होती आणि त्या विषयीनं त्याला काहीच करता येईना, मग हा वैतागला. This story is given in John 5:5. योहान 5:5 मध्ये त्याची कहाणी दिलेली आहे. He was sick for a long time. म्हणजे बऱ्याच काळापासून हा आजारी होता. 38 years is a long time. 38 वर्ष म्हणजे काही लहान काळ नाही ना. He was sick as though full prime time of his life was gone. म्हणजे असा आजारी पडलेला की जणू त्याच्या सगळी भर जवानी त्याची त्या आजारातच गेली असं म्हणायला हरकत नाही. And this frustration was at its height. आणि हा वैताग आता त्याच्या पराकाष्ठेला पोहोचला. And he, along with other infirm people, were seated around this pool of Bethsaida. तर बेत्सेदा नावाच्या तळ्यापाशी हा 38 वर्षांपासूनचा आजारी बाबा आणि त्याच्याबरोबर आणि काही आजारी लोक त्या तळ्यापाशी होते They were waiting for the waters to move आणि पाणी हलायची वाट पाहत होते. because it was said कारण की असं म्हटलं गेलं होतं की at a certain season the waters were stirred by the angels, काही विशिष्ट वेळेला देवाचा दूत येऊन त्या तळ्यातलं पाणी हलवणार. and whoever was the first one to enter the pool was healed. हलवलेल्या पाण्यात जो कोणी आजारी माणूस पहिला जाणार तो बरा होणार. And that day Jesus came there, आणि त्या दिवशी असं झालं की येशू तिथे आले and Jesus saw that this person was a heap of frustration. आणि येशूंनी पाहिलं की हा 38 वर्षांपासूनचा हा जो आजारी बाबा आहे म्हणजे असा वैतागाचा ढीगच आहे हा. Jesus said, "Do you want to get well, O man?" मग येशूंनी त्याच्याकडे येऊन त्याला विचारलं, बाबा बरं व्हायचं का? But he was so full of frustration that he didn't hear Jesus properly. पण बाबा इतका वैतागलेला होता की बाबांनी येशूंचं नीड ऐकलंच नाही. He said something else only. काहीतरी वेगळंच बोलला बाबा. Nobody is there to help me. काय करायचं, मला मदत करणारं कोणीच नाही. Jesus said, "Do you want to be well?" He said, "There is nobody to help अरे me." येशू त्याला विचारतायत, बाबा बरं व्हायचं का? बाबा उत्तर काय देतोय? नाही नाही, काय करायचं, माझं कोणीच नाही ना, Nobody is there to help me. मला मदत करणारं कोणी नाही ना, They all left me to fend myself. सगळे मला सोडून गेले ना, I'm frustrated. मी कंटाळलो ना आता, Nobody is there to put me in the water. कोणीच मला पाण्यात नेणारं नाही ना, Others go before me. बाकीचे सगळे माझ्या अगोदर जातात ना. He was entering depression. म्हणजे तो नैराश्यामध्ये जात होता बाबा. And so Jesus saw that it's no good talking to him. मग येशूंनी पाहिलं की या बाबाशी बोलणं काही अर्थाचं नाही. In frustration, you cannot put sense in some people. कारण एखादा माणूस जर वैतागलेला असेल ना तर त्या वैतागलेल्या अवस्थेमध्ये आपण त्या माणसाला शुद्ध घालू शकत नाही. And so Jesus said, तर येशू बोलले,
take up your mat and walk. बाबा तुमचा बिछाना गुंडाळा आणि चालायला लागा. Immediately he started walking. लगेचच बाबा चालायला लागला. All his frustration left him. सगळा त्याचा वैताग, कंटाळवाणेपणा सगळं गेलं. When people see some hope, frustration leaves. माणसं जेव्हा आशेचा किरण बघतात ना तेव्हा त्यांच्यातला वैताग जातो बेटा. Otherwise, you try to put wisdom in them, they will not listen to नाही you. तर त्या वैतागलेल्या अवस्थेमध्ये त्या माणसांना तुम्ही ज्ञान द्यायचा प्रयत्न करा, ते तुमचं ऐकणार नाहीत. का? कारण ते वैतागलेत. Unless you give them some hope, they will not listen to you. जोपर्यंत तुम्ही त्यांना आशा देत नाही ते ऐकणार नाहीयेत, कारण ते कंटाळलेले आहेत. And the hope can be given only by Jesus. आणि आशा फक्त येशूच देऊ शकतात, बाकी कोणी देऊ नाही शकत. Jesus will turn your frustration into untold joy. येशू ख्रिस्त तुमचा वैताग अवर्णनीय आनंदात बदलतील. I remember many years back, मला आठवतं अनेक वर्षांपूर्वी my friend in his early 20s, माझा मित्र अगदी जेमतेम 20शीत असणारा he was a very passionate youth. फार आवेशी असा एक तरुण मुलगा, He didn't have any care in the world. आणि जगात त्याला काही अशी काळजी का परवा वगैरे काही नव्हतं, म्हणजे टेन्शन काहीच नव्हतं He त्याला. was my very good friend. माझा फार चांगला मित्र होता. But it was in those times I was struggling in life आणि त्या काळात माझं म्हटलं तर मी आयुष्यात वर यायला संघर्ष करत होतो, because I had lost my father. कारण माझे वडील तोपर्यंत वारलेले होते And he had his parents who were always doting on him and took care of him. आणि त्याचे आई वडील मात्र दोघेही जिवंत होते आणि त्याला सांभाळत होते, त्याच्यासाठी हजर होते. While I was suffering. आणि मला तर त्रास होत होता. So he had the guts and passion and he started living his dream. तर त्याच्यामध्ये आवेश होता, हिंमत होती, आणि तो त्याचं स्वप्न जगायला त्याने सुरुवात केली, त्याचं स्वप्न जगायला. But then there was a time I was परंतु- separated from him एक वेळ मग अशी आली आयुष्यामध्ये की मी माझ्या मित्रापासून वेगळा झालो, because he could go to college for further studies. I couldn't. कारण पुढच्या शिक्षणासाठी त्याला कॉलेजला जायला जमलं, जे मला नाही जमलं. And so we parted ways. मग आम्ही वेगळे झालो, विभक्त झालो, कारण की तो कॉलेजला शिकायला गेला आणि मी नाही ते जाऊ शकलो, माझ्याकडे पैसे नव्हते. And his parents also forbid him to meet me. आणि मग त्याच्या आई वडिलांनी पण त्याला मनाई केली की तू पीटरला भेटायचं नाही. So he started later working. मग पश्चात त्याने नोकरी सुरू केली He was succeeding in life. आणि जीवनामध्ये तो यशस्वी व्हायला लागला. And I was struggling. आणि माझा संघर्ष चालूच होता. But then, पण मग through sheer hard work, I got raised up to a certain position. मेहनत in करून life. करून काही विशिष्ट पदापर्यंत माझ्या जीवनात मी वर आलो, मेहनत करून करून. But पण more than that, I met Jesus. त्याहूनही जास्त सांगायला गेलो ना तर त्या अवधीत मी येशूंना भेटलो. And my life took a leap. म्हणजे मला येशू मी आले आणि मग माझ्या जीवनाने जी झेप घेतली ती घेतली. Jesus started strengthening me. येशूंनी मला शक्ती द्यायला सुरुवात केली. And he turned my life over. येशूंनी माझं Around आयुष्यच in- असं म्हणजे अगदी वळवूनच सोडलं. He turned my life around for माझं me. जीवनच बदलून टाकलं येशूंनी. And God started using me. आणि देव मला वापरू लागला. Years later, अनेक वर्षांनंतर I found him. मला माझा मित्र दिसला. He was not his old same म्हणजे self. पूर्वीसारखा दिसत नव्हता, मात्र तो आवेशी, हिम्मतवान वगैरे. Because I knew him. He was a person who lived life on his own terms. कारण मला माहिती होतं, माझा मित्र मला चांगला परिचित होता की स्वतःच्या टर्म्स वरती जीवन जगणारा हा माणूस आहे. Okay. And so he thought that he had carved a piece of his life on this earth. तर त्याला असं वाटलं की नाही, मी आयुष्यामध्ये माझं हे जे जीवन केलेलं आहे ते स्वतः बनवलेलं आहे, जे काय आहे ते. But then he said, I heard about you, पण मग तो मला म्हणाला की मी तुझ्याविषयी ऐकलं रे, but I never thought of meeting you पण मी कधी विचार नाही केला तुला भेटायचा, because I was flying high. कारण की मी वरवर उडत होतो. I never thought that my life could ever be better than this आणि मी कधी विचार केला नव्हता की ह्याच्याहून चांगलं जीवन माझं होऊ शकतं. because I was living the best of life. कारण तो म्हणे की मी तर अतिउत्तम जीवनच जगत होतो. But at the age of 30 plus, पण तिशीमध्ये, त्याच्या तिशीमध्ये suddenly I had a great fall in my life. अकस्मात माझ्या जीवनामध्ये एक मोठा पडाव आला. Suddenly, अचानक it all happened. अचानक सगळं झालं. I lost everything. माझं सगळं गेलं. I was insecure, मी असुरक्षित होतो out of touch with life, आणि आयुष्याशी काही संपर्क नाही. feeling very lonely and worthless फार एकटं वाटत होतं, स्वतःला काही कदर नाही, किंमत नाही असं वाटत होतं. because my marriage also fell apart. माझं लग्न सुद्धा म्हणे असं म्हणजे चालेना. My wife left with our son. बायको निघून गेली मुलाला घेऊन. The life I built over the years, over 10 years, vanished in a moment. आणि म्हणे की 10 वर्ष जी झाली, मी जे जीवन बनवलेलं होतं
ते असं क्षणार्धात कोसळताना मला दिसलं म्हणे. My passion became my insecurity आणि now. म्हणे माझा आवेशच आता माझी असुरक्षितता झाली. And my dreams turned into a nightmare. आणि माझं स्वप्न सगळं म्हणजे भयानक अवस्थेतच बदललं. हे सगळं माझा मित्र मला म्हणवता. And he said that hardship took away my house आणि म्हणे मग त्या सगळ्या कष्टात माझं घर पण गेलं. and left me desperate. म्हणजे असा व्याकुळ, म्हणजे इतक्या बिकट परिस्थितीतून मी गेलो की काही विचारू नको पीटर. Every day was a fight for me. रोज माझ्यासाठी युद्ध, रोज लढाई, रोज. I was thrown out of my house घरातनं मला काढण्यात because आलं I couldn't afford the rent. कारण मला भाडं भरायला परवडेना. मग मालकानी घर घेऊन टाकलं. And it turned so bad म्हणजे खूप वाईट. that I had to go and stay in the same place where I stayed when I was 18 years old. म्हणजे पूर्वी 18 वर्षाचा असताना जिथं मी राहायचो ना, अक्षरशः तिथं जाऊन परत राहायची पाळी आली माझ्यावर. I was so defeated in life. सगळं गेलं माझं, इतका पराजयी झालो मी जीवनात. Then he said one friend met me मग म्हणे अजून एक कोणी मित्र माझा त्याला भेटला असेल. and he said, तर तो म्हणाला, why don't you go to Pastor Peter's meeting? तो त्याला म्हणाला की तू पास्टर पीटरांची ती एक सभा चालते त्याला का नाही जात रे. He said, I know Peter from a long तर time. तो म्हणला पीटर काय, पीटरला मी खूप वर्षांपासून ओळखतो रे. We were friends in those आम्ही days. मित्र होतो एकेकाळी जिगरी. He said, he's no more that way. It's मग different म्हटला today. अरे आता ते तसे नाहीयेत, एकदम वेगळे आहेत आता ते. You come with me. तू चल माझ्या बरोबर. And he brought him for the Saturday आणि blessing. हा घेऊन आला त्याला शनिवारच्या सभेला आपल्या इथे. And when he heard the word, मग त्याने वचन ऐकलं माझ्या मुखे. he said, this cannot be the same Peter I तो had. विचारच करत बसला की been हा friendly with. तो पीटर असू शकत नाही. He is different now. हा पीटर वेगळाच आहे. And he cried before the Lord आणि मग Jesus. रडला तो प्रभू समोर. He gave his heart to Jesus. हृदय दिलं त्यांनी प्रभू येशूंना. And he tried desperately to meet me. आणि खूप प्रयत्न केले त्यांनी मला भेटायचा. Somehow he couldn't भेटायचे प्रयत्न खूप केले पण जमलं नाही भेटायला. because Saturday there is such a big crowd. कारण शनिवारी एवढी मोठी गर्दी, मी काही सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. So he kept coming every Saturday. दर शनिवारी तो येत राहिला. मात्र God gave him confidence. देवाने त्याला विश्वास दिला. He started praying, तो प्रार्थना करायला लागला. praying for his wife and son, बायको मुलासाठी प्रार्थना करायला लागला. praying for a house, घरासाठी प्रार्थना करायला praying for a लागला. good job. चांगल्या नोकरीची प्रार्थना करायला He लागला. said, God gave me everything that I prayed for. आणि तो म्हटला मी जी काही प्रार्थना केली ना ते सगळं देवानी मला दिलं. God gave me my own house. स्वतःचं घर दिलं देवानी मला. God brought my wife and son back to me. बायको मुलगा माझ्याकडे परत आले. I got a beautiful job सुंदर नोकरी मला देवाने दिली. and we are flourishing. आता आम्ही अगदी भरभराटीला आलोय. And see, he said, now God opened that I could meet you. आणि म्हणे आता देवानी दार उघडलं की मी तुला भेटू शकत आहे. He's so happy. खूप खुश आहे आता तो. The only answer for frustration is सांगायचा प्रयत्न माझा हा आहे या सगळ्यातनं की हा वैतागपणा किंवा कंटाळवाणेपणा जो आहे त्याचं एकमेव उत्तर turn to Jesus. येशूंकडे या. शेवटी देव हा लागतोच बेटा, पर्याय Sometimes नाही. we get so used to with God that in our troubles we try to do it our own way. पण कधी कधी आपल्याला देवाची इतकी सवय होऊन जाते, आपण देवाला गृहीत धरतो आणि त्रास आल्यानंतर आपल्याला जे हवंय तेच करतो. We never reach God. तसं देवापर्यंत आपण पोहोचत नाही कारण सवय झाली ना. आणि मग घरकी मुर्गी दाल बराबर. But every problem पण प्रत्येक समस्या can be beautifully solved if you turn to God. सुंदर रीतीनं सुटू शकते जर आपण येशूंकडे आलो तर. So now is your time. तर आताची वेळ तुमची आहे. I don't know what kind of frustration you're going through. माहित नाही मला तुम्ही कुठल्या पद्धतीच्या कंटाळलेल्या अवस्थेतनं जाताय. Something is annoying you. काही तुम्हाला अशा गोष्टी झाल्यात की ज्या तुम्हाला राग देतायत. Something is disturbing you. काही गोष्टी अशा की ज्या तुम्हाला डिस्टर्ब करतायत. मला माहित नाही. You feel very helpless. आणि तुम्हाला निसहाय्य वाटतंय, लाचार वाटतंय, You feel angry. राग येतोय भयंकर. You want to give up everything. आणि असं होतंय की आता सगळं सोडावं, मला हारच मानायची You आता want to run बस. away from it all. आणि सगळं सोडून पळून जायचंय मला आता. Don't do that. असं जर वाटत असेल तर असं करू नका. These things will never help you. या ever. गोष्टींमधून तुम्हाला मदत नाही मिळणार बेटा. So let's all just stand before the Lord तर सगळ्यांनी चला प्रभू समोर जिथे कुठे तुम्ही असाल उभे राहा and take God seriously. आणि देवाला जरा गांभीर्याने घ्या रे. All your wisdom, all your talent will not help you. देवाला गृहीत धरू नका. देवाला गांभीर्याने घ्या. कारण आपल्यात कितीही ज्ञान असलं, आपण कितीही कलागुणी असलो
तरी त्यातनं आपल्याला नेहमी मदत मिळणार नाहीये. I can show you ordinary people come up in life मी तुम्हाला दाखवू शकतो अनेक उदाहरणं की जिथं साधी माणसं आयुष्यात वर आली just because they turned to God. कारण एकच की ती देवाकडे वळली म्हणून जीवनात वर आली. These times या अलीकडच्या काळात are trying times. हा काळच फार समस्येनं भरलेला आहे, कसोटीचा आहे. Perilous times have come upon our heads. भयानक काळ आपल्यावरती आता आलेला आहे And without God, आणि देवाशिवाय you shall be a sure failure. देवाशिवाय या काळात तर तुम्ही अगदी अपयशीच होणार आहात असा काळ आपल्यावर आता आलाय. You shall be a certified failure. आणि अगदी सर्टिफिकेट देऊन मी म्हणू शकेन की तुम्ही अपयशी व्हाल जर देवाकडे आला नाहीत या काळात तर. Are you ready? तयार आहात? Then I'm going to pray for you. मग मी आता तुमच्यासाठी प्रार्थना करीन. Just agree with me. केवळ माझ्याशी सहमत करा. Say, my God, म्हणा माझ्या देवा, I turn to you, Lord. मी तुझ्याकडे वळत आहे आज. I'm frustrated about many मी things. कंटाळलोय अनेक गोष्टींविषयीनं. I cannot share it with anyone. नाही मी सांगू शकत कुणाला काय झालंय मला, But it's there right inside, पण आहे माझ्या आतमध्ये त्या गोष्टी working like a volcano. आणि एखाद्या ज्वालामुखी सारख्या काम करतायत. So I have no peace. मला शांतीच नाही I प्रभू. have no joy. आनंद तर गेलाच आहे. Oh God, ते बाप्पा, I'm turning to you like Jabez. आज मात्र याबेसासारखा मी तुझ्याकडे वळत आहे. I know मला माहितीये only you can remove me from this फक्त dungeon, तूच या दलदलीतनं मला बाहेर काढू शकतो. from this valley of frustration. या वैतागवाडीच्या दलदलीतनं तूच मला बाहेर काढू शकतोस मी जाणून आहे. I turn to you, Lord. म्हणून मी तुझ्याकडे वळत आहे प्रभू. Please forgive me. कृपा करून मला क्षमा कर. Wash me by your blood. तुझ्या रक्ताने मला धुवूनच काढ. Make me clean and holy. जीवन पाटी माझी स्वच्छ करून मला पवित्र कर. Come into my heart. माझ्या हृदयात ये. Change my life. माझं जीवन बदल. I accept you मी तुला स्वीकारत आहे as my Lord and my माझा Savior. प्रभू आणि तारणारा म्हणून. Now, आता bless me, Lord. मला आशीर्वाद दे प्रभू. Remove me from this trouble. या सगळ्या त्रासांमधून मला बाहेर काढ That प्रभू. I should no more be frustrated in याच्या life. पुढे मला कधी आयुष्यात वैताग येऊ नये. The Lord is touching you right प्रभू now. तुम्हाला आता स्पर्श करत आहे. As you are saying it with intensity. जसं तुम्ही गहनतेनं या गोष्टी देवाला सांगताय, As you are saying it with passion. अगदी गांभीर्यानं आवेशानं देवाला सांगताय. Jesus is taking hold of your life येशू now. तुमच्या जीवनाचा आता ताबा घेताय He is bringing a change in your आणि situation. येशू तुमची परिस्थिती बदलताय. He is bringing a change in your life. येशू तुमच्या जीवनात बदल He आणताय. is touching your mind. येशू तुमच्या मनांना स्पर्श He करताय. is removing that spirit of frustration येशू from you. ख्रिस्त तो वैताग यायचा आत्मा तुमच्यातनं काढून टाकताय. That sickness, तो आजार, that disease, तो रोग that has damaged your body ज्यामुळे तुमच्या शरीरात हानी आली because of the frustrating things that are happening around आणि you. ज्या काही वैताग आणण्यासारख्या गोष्टी तुमच्या अवतीभोवती घडल्या And it has ruined your body. आणि त्यातनं तुमच्या शरीरावर आजार पाजार येऊन शरीराची हानी झाली. It has given restlessness to your mind. अशांतपणा आला मनाला. I bind all those powers in the name of Jesus. त्या सगळ्या शक्त्या येशूच्या नावात मी बांधतो. Leave the people's minds and bodies in लोकांची Jesus' मन name. आणि शरीर येशूच्या नावात सोड. Leave in Jesus' name. सोड त्यांना येशूच्या नावात. Every kind of frustration, leave in Jesus' name. म्हणजे सगळ्याच पद्धतीचा आलेला वैताग, कंटाळा, चिडचिड येशूच्या नावात जाऊ दे. Answer them, Lord. त्यांना उत्तर दे प्रभू. Bless them, Lord. त्यांना आशीर्वाद दे Heal प्रभू. them, Lord. त्यांना आरोग्य दे प्रभू. Let your grace come mightily upon तुझी them. कृपा महानपणे त्यांच्यावर येऊ दे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Master. धन्यवाद देव I बाबा. believe you are touching them. माझा विश्वास आहे तू त्यांना स्पर्श करत आहेस. Believe in Jesus. येशूंवर विश्वास ठेवा. Cry out to Jesus. रडून येशूंचा धावा करा. Let him strengthen you. येशूंना तुम्हाला ताकद देऊ द्या. Let him heal you. येशूंना तुम्हाला आरोग्य देऊ द्यात. Yes, many of you are weeping होय तुमच्यातले अनेक जण रडतायत and the Lord is touching you. आणि प्रभू तुम्हाला स्पर्श He is करतायत. comforting you. प्रभू तुम्हाला सांत्वन And he is देतायत. healing you. प्रभू तुम्हाला आरोग्य देतात. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Bless them all. त्यांना सर्वांना आशीर्वादित कर. Bless them financially and आर्थिक materially. आर्थिक भौतिक आशीर्वाद त्यांना दे And let them live in peace. आणि सगळे शांतीनं राहावेत असं तू कर. Remove all their situations म्हणजे सगळीच त्यांची जी काही अडचण आली असेल ती दूर कर and set them free. आणि त्यांना मोकळं कर. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Don't worry. काळजी करू नका. God has taken over your life. देवाने तुमच्या जीवनाचा ताबा घेतलाय. Everything will be all right. सगळं ठीकठाक होईल. Don't give up. हार मानू नका. Amen. आमेन. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करू.